नमस्कार सर्वांना। माझी आई बुद्धवासी लीलावती भाऊसाहेब कांबळे यांचे मी 11वे रत्न सादर करत आहे। आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्यासाठी एकपात्री प्रयोग। मी भीमाई बोलते। बाळ भीमा, माफ करशील मला? मी तुला सोडून गेले अगदी तू लहान असताना। घर सोडून जाताना बाळ भीमा, खूप खूप यातना झाल्या रे मला, पण या निसर्गापुढे काहीच चालत नाही। बाळ भीमा, तू आईविना वाढलास, दारातील तुळस तर कधी या हवेतील कण बनून तुझे कार्य कर्तृत्व, तुझे कष्ट पाहत होते मी। बाळ भीमा, तुझ्या पाठीशीच होते मी, म्हणून तर उपाशीपोटी अर्धपोटी सुद्धा तुझा अभ्यास, तुझे कार्य याला यश येत होते। ते केवळ माझ्या आशीर्वादामुळे आणि या महान निसर्गामुळे। म्हणूनच गौतम बुद्धाचा मार्ग तुला सापडला, कारण प्रामाणिक कष्टकरी मानवजातीचा, शांततेचा तू विचार करत होतास, म्हणूनच तुला गौतम बुद्धाचा मार्ग सापडला। बाळ भीमा, देश सुरळीत चालावा म्हणून सर्व लोकशाही देशांचा, भारताच्या सामाजिक स्थितीचा पूर्ण अभ्यास करून संविधान लिहिलेस। पण भीमा, तुझ्या या भारतमातेची वाईट अवस्था आज पाहिलास काय? म्हणूनच भीमा आले आहे पुन्हा या जगात मी तुला शोधायला। कुठे आहेस भीमा तू? या फुटीरतावादी राजकारणात तर मला तू कुठेच सापडत नाहीस। म्हणूनच वामन कर्डक म्हणाले काय? तुझ्या भीमा, तुझ्या विचाराचे असते जर चार, तलवारीचे टोक असते की न्यार। म्हणूनच भीमा, तुझे स्वप्न नाही अजून साकार झाले, भारत बौद्धमय करण्याचे, आणि तुझा कष्टकरी भारतीय समाज शासनकर्ती जमात, कष्टकरी समाज शासनकर्ती जमात झाला पाहिजे। तुझे हे स्वप्न अर्धवटच राहिले आहे। म्हणून भीमबाळा, म्हणूनच मी आले आहे भीमा तुला शोधायला। कोणत्या वसतिगृहात सापडशील मला? भीमबाळा, या देशातील प्रत्येक वसतिगृहात शोधते आहे मी ही भीमाई तुला। भीमबाळा, नक्कीच सापडशील या अनेक मुलांमध्ये। हीच मुले साकार करतील स्वप्न तुझे, म्हणूनच पुन्हा जगायचे आहे मला तुझ्या या भीमाईला। भीमबाळा, घडवशील ना रे असे भारतमातेचे पुत्र? त्यासाठीच आशीर्वाद देते आहे तुझी ही भीमाई तुला। जेव्हा भारत बौद्धमय होईल, गरीब कष्टकरी जमात शासनकर्ती बनेल, तेव्हाच तुझी भीमाई नक्की खुश होईल।